त्यांनी नाही दाखवले, उगीच काहीतरी थापा मारू नको. ते उबाटाचा अध्यक्ष होता तिथं, काही बेमालून बोलत असतात हो. आणि मी तो कार्यक्रम संपून आल्यानंतर तिथं चिटपाखरू देखील नव्हतं. 8 लोक होते आणि त्यात उबाटाचा अध्यक्ष, मी त्याचं नाव विसरलो, पण माझं नाव तोंडावर आहे तो, हा माऊली माऊली होता त्याच्यामध्ये. आणि त्यांनी ते केलेलं होतं. 7-8 जण होते. ठीक आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला म्हणणं मांडायचा, निदर्शनं करायचा, सत्याग्रह करायचा अधिकार आहेच. आता मुंबईमध्ये आझाद मैदानावर परवानगी नाकारली तरी सुद्धा जरांगे म्हणतात की आम्ही त्या संदर्भामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर चर्चा चालू आहे. सुरुवातीलाच सांगितलं, पुन्हा खोदून काहीतरी त्याच्यातनं वेगळा अर्थ काढायचा प्रयत्न कृपा करून करू नका. आरक्षणाच्या संदर्भात मी कालच जन्नरला सांगितलं, माझा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. दुसरी गोष्ट, मी माहिती सकाळी घेतली, त्याच्यामध्ये CM साहेबांनी भांगे म्हणून सेक्रेटरी आहेत आणि शिष्टमंडळ भांगे आणि काही लोक नव्या मुंबईमध्ये आहेत, ते त्यांच्याशी चर्चा करतायत. मुख्यमंत्र्यांचा चर्चेतनं मार्ग काढायचा प्रयत्न चालू आहे. काल त्यांनी म्हटलं की दोन्ही नाही, ते कुणी काय म्हणलं त्याला मी जे काही मला सांगितलं ते मी तुम्हाला सांगतो, कारण राज्याच्या प्रमुखांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. आमचा सगळ्यांचा प्रमुखांच्या ह्याला पाठिंबा आहे.